हॅलो गर्ल्स, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुमचा तांत्रिक जो घटक आहे तो मी तुमचा कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करेल. तर त्यापैकी जे कायदे सांगितले होते मी तुम्हाला, त्यापैकी सगळे कायदे जे ते ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेत. बेसिक जे त्या कायद्यांबद्दल त्याचा व्हिडिओ सगळ्यांचे करून झालेत. आपले जवळजवळ 8-9 कायदे जे आहेत आपले कवर झाले. आता मी तुम्हाला टोटल 15-16 कायदे सांगितले होते, परंतु जे इम्पॉर्टंट कायदे होते त्यांचा सेपरेट व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं, म्हणून ते टाकलेत. पुढचे जे कायदे असतील ते शक्यतो एका व्हिडिओमध्ये 2-3 होऊन जातील. आणि हे जे व्हिडिओ आहे याचा आणखी एक डिटेल पार्ट जो आहे तो बनवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आणखी थोडं एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जी ती तुमची डेव्हलप होईल. यातून तुमचं टेक्निकल पार्ट बऱ्यापैकी कवर होईल. तर टेक्निकल पार्टबरोबरच आपल्या योजना आणि पोषण अभियान हे बाकी आहे. तर जसं आपले कायदे संपतील तसं आपण पोषण अभियान आणि योजना ज्या असतील तुमच्या ICDSच्या रिलेटेड त्या कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचं जर जानेवारीमध्ये टेक्निकलचा सिलेबस कंप्लीट झाला सगळा थोडा तर पुढच्या 10-15 दिवसात तुम्हाला जी आहे ती एक चांगला रिव्हिजन करायला वेळ भेटेल. त्यानंतर कम्प्युटरशी रिलेटेड जे आहे ते ICDSच्या तुमच्या सिलेबसमध्ये आहे की 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्क्स, आणि 20 मार्क्स तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यासाठी जे ते खूप मॅटर करतात. 20 मार्क्सचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील त्यासाठी थोडं का होईना प्रिपेअर करायलाच पाहिजे. आणि तुम्ही जर TCSच्या आधी घेतलेल्या क्वेश्चन पेपर जर बघितला तर शॉर्टकट कीज, त्याच्यानंतर फाउंडर कोण आहे, त्यानंतर फेसबुकचं डेव्हलपर कोण आहे, त्यानंतर ट्विटर, त्यानंतर व्हॉट्सअप, या सगळ्यांबद्दल क्वेश्चन जे ते विचारले गेले आहेत. त्यानंतर शॉर्टकट कीज बऱ्याच विचारला गेला आहे. तर याआधी कम्प्युटरशी एक बेसिक जो व्हिडिओ आहे कम्प्युटर बेसिक्सचा तो मी टाकलेला आहे चॅनलला. हा कम्प्युटर बेसिकचा सेकंड पार्ट आहे. यामध्ये थेअरीचे क्वेश्चन जे आहेत ते खूप थोडे, बाकीचे जे तुमचे इम्पॉर्टंट शॉर्ट कीज असतील त्यावरतीच आहे. कारण शॉर्ट कीज TCSला जर जास्तच प्रेम आहे शॉर्ट कीजवरती, त्यामुळे TCS प्रत्येक दुसऱ्या एक्झाममध्ये शॉर्टकट कीजवरती 2-2 क्वेश्चन देखील विचारले गेले. त्यामुळे आपण जो आहे तो शॉर्टकट कीज जे ते कवर करतो आहे. आणि जे कोणी चॅनलला बघत असेल, पहिल्यांदा व्हिजिट करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, 1 मिनिट. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, संगणकाचा जनक म्हणून कुणाला ओळखले जाते? तर संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स बॅबेज, ॲलन ट्युरिंग, जॉन वॉन न्यूमन किंवा बिल गेट्स यांना संगणकाचा यांच्यापैकी जनक म्हणून जे आहे ते कुणाला ओळखलं जातं? तुम्ही देखील याच्यावरती विचार करा. तुम्हाला माहीत असेल तर खरंच चांगलं आहे, नसेल तर ॲटलिस्ट गेस या असल्या क्वेश्चनमध्ये तर गेस होतच नाही, पण तरीही तुमचं आन्सर जे आहे ते तुम्ही करून ठेवा की तुम्ही जर स्क्रीनवरती हा क्वेश्चन असता तर याचा आन्सर काय केला असतं. तर याचा आन्सर आहे चार्ल्स बॅबेज यांनी जे ते कम्प्युटरचा शोध जो आहे तो लावला होता. चार्ल्स बॅबेज यांनी पहिला यांत्रिक संगणक जो आहे तो डिफरन्स इंजिन डिझाईन केला, त्यामुळे चार्ल्स बॅबेज यांनाच फादर ऑफ द कम्प्युटर म्हटलं जातं. तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो की फादर ऑफ द कम्प्युटर कुणाला म्हटलं जातं? त्यानंतर त्यांनी कोणत्या साली 1837मध्ये पहिला प्रोग्रामेबल कम्प्युटर जे होते त्यांनी बनवला होता. तर हे देखील येऊ शकतं की कुठल्या साली जे येते त्यांनी कम्प्युटर जो आहे तो विकसित केला होता. तर 1837. त्यानंतर त्यांना फादर ऑफ द कम्प्युटर म्हटलं जातं. डिफरन्स इंजिन हे जे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला, पहिला इलेक्ट्रॉनिक संगणकाचे सहनिर्माते म्हणजे 2 जणांनी मिळून केला होता. सहनिर्माते जे ते कोण होतं? तर या चौघांपैकी सहनिर्माता जे, तर याचा आन्सर आहे 1 मिनिट. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, जॉन माउचली अँड जे प्रेस्पर एकर्ट यांनी जे मिळून जे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे त्याचा जो शोध लावला होता. आता इथे फुल फॉर्म देखील दिला आहे, इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. हे जे ते नाव आहे याचं शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म दोघंही तुम्ही लक्षात ठेवा. हा पहिला पूर्ण इलेक्ट्रॉनिक सामान्य उद्देशासाठी डिझाईन केलेला संगणक होता. तो 1945मध्ये करण्यात आला होता. पहिला जे ते 1837 हा जो होता चार्ल्स बॅबेजने केलेला, आणि हा जो इलेक्ट्रॉनिक होता तो 1945च्या आसपास जो आहे तो तयार झाला होता. त्यानंतर मदर ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग म्हणून कुणाला ओळखले जाते? तर मदर ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग म्हणून जे ते ॲडा लवलेस यांना ओळखले जाते. यांनी संगणक प्रोग्रामिंगची पहिली प्रोग्रामर मानलं जातं. त्यांनी चार्ल्स बॅबेजच्या ॲनालिटिकल इंजिनसाठी पहिला अल्गोरिदम लिहिला. त्या आधुनिक संगणकाच्या विकासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर काम करत होत्या. तर प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या लोकांना कम्प्युटरबद्दल थोडंसं नॉलेज आहे त्यांना माहिती असेल, कोडिंग वगैरे प्रोग्राम लिहायचे, त्यानंतर ते रन करायचे, त्यातले एरर काढायचे. जे कम्प्युटर ब्रांच असेल किंवा जे कम्प्युटर शिकलेत त्यांना माहिती की ते हार्ड गोष्ट असते ती. कधी 4 लाईनचा कोड आणि 17 तर त्यात एरर येतात, असं देखील होतं. कारण कोड जो आहे तो खूप नीट लिहावा लागतो, नीट रन करावा लागतो. तर त्या ॲडा लवलेस ह्या ज्या होत्या ह्या पहिल्या प्रोग्रामर ज्या आहेत त्या मानल्या जातात. UNIX ऑपरेटिंग सिस्टीमचे जनक जे ते कुणाला मानलं जातं? ऑपरेटिंग सिस्टीमवरती नेहमी क्वेश्चन असतो, मग लिनक्स असेल, मॅकेतोश असेल, उबंतू असेल, प्रत्येकावरती जो आहे तो क्वेश्चन जो आहे तो असतो म्हणजे असतोच.
तर याचं आन्सर आहे केन थॉम्सन अँड डेनिस रिची यांनी जे ते 1970मध्ये जे येते युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम जे ती विकसित केली होती. डेनिस रिची यांनी सी प्रोग्रामिंग लँग्वेजचीही निर्मिती केली होती. आता यात मी टाकलेलं नाही आहे. मी नेहमी तुमच्यासाठी एक छोटं लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करते जे 15 मिनिटाच्या आत असेल, कारण जेणेकरून तुमचंही जास्त वेळ जाणार नाही किंवा तुम्हाला जास्त कंटाळवाणं वाटणार नाही. पण मग आणखी एक व्हिडिओ बनवून आपण प्रयत्न करू की त्यामध्ये लँग्वेजचे डेव्हलपर कोण आहे ते देखील टाकण्याचा प्रयत्न करू. जसं पायथन असेल, C++ असेल, ज्या बाकीच्या लँग्वेज असेल त्याबद्दल देखील थोडीशी माहिती घेण्याचा जे ते प्रयत्न करू. तुम्हाला जरी वाटत असलं ती 10च क्वेश्चन आहेत तरी पण ते 10 क्वेश्चनसुद्धा तुमच्या पोस्ट तुम्हाला मिळवण्यासाठी खूप जास्त तुमची मदत करू शकतात. तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजची निर्मिती कोणी केली होती असं जरी आलं तरी तुम्हाला डेनिस रिची यांनी जे ते सी प्रोग्रामिंग लँग्वेजची जी आहे ती निर्मिती केली होती हे आन्सर आहे. ईमेल प्रणालीचा शोध जो आहे तो कोणी लावला, तर हा DCSचा खूप जास्त फेवरेट क्वेश्चन आहे की ईमेल प्रणालीचा शोध कोणी लावला. तर तुम्ही जर आता तलाठीचे क्वेश्चन पेपर जर बघितले त्यात देखील त्यांनी हा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर तुम्ही म्हाडाचे क्वेश्चन पेपर बघितले तर त्यात देखील हा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. यावरती वेगवेगळ्या प्रकारे ते क्वेश्चन विचारतात. तसं तुम्हाला आन्सर सांगते याचं. रेमंड टॉमलिन्सन्स यांनी जे ते याचा ईमेलचा शोध लावला आहे. 1971ला त्यांनी शोध लावला. त्यानंतर @ चिन्हाचा वापर जरी केला. याबद्दल जी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला माहीत असू द्या. TCS ती देखील विचारतं कधी की तुम्ही ईमेलद्वारे फक्त 25 GB फाईल जी आहे तीच अटॅच करू शकतात. जर 25 GB वरती जर तुमची फाईलचं एक्सटेन्शन असेल तर ते ईमेल जे ते अलाउ करत नाही. तुमची फाईलची साईज जी नेहमी आहे ती 25 GB खाली असायला पाहिजे. त्यानंतर टोटल ईमेलचं स्टोरिंग किती असतं तर ते असतं 15 GB जे ते टोटल इमेजचा जो डाटा आहे ईमेलचा तो सेव्ह करू शकतं. त्यानंतर तुम्ही 24 तासामध्ये किती मेल जे ते पाठवू शकतात तर 500 मेल जे ते तुम्ही 24 तासामध्ये पाठवू शकतात. आणि जर तुम्ही म्हणजे जर पेड सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल तर 2000 मेल जे ते तुम्ही पाठवू शकतात 24 तासामध्ये एका ID वरून, एका ईमेलवरून. इथे 500 ज्यांच्याकडे सबस्क्रिप्शन नाही आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर पहिल्या वेब ब्राउझरचे नाव काय होते तर पहिल्या वेब ब्राउझरचे नाव जे ते नेक्सस हे पहिल्या वेब ब्राउझरचे नाव होते. आता ब्राउझर कशासाठी असतं तर ब्राउझर आपल्याला गोष्टी ज्या त्या संगणक चांगला हाताळण्यासाठी जे ते कार्य करतं म्हणजे ब्राउझर. तर टिम बर्न्स-ली यांनी विकसित केलेला पहिला वेब ब्राउझर हा नेक्सस होता. तर वर्ल्ड वाईड वेबशी कनेक्टेड करण्यात आला होता. आणि हा क्वेश्चन पण खूप वेळा विचारला आहे की वर्ल्ड वाईड वेबचा शोध जो आहे तो कुणी लावला होता तर टॉम बर्न्स-लीने लावला होता. आणि याच्याबद्दल आणखी एक क्वेश्चन येतो की कोणत्या साली त्यांनी हा शोध लावला होता. तर तुम्हाला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगते की 1990मध्ये जे ते टॉम बर्न्स-लीने जे ते वर्ल्ड वाईड वेबचा जो आहे तो शोध लावला होता. गुगल कंपनीचे संस्थापक कोण आहे हे तुमचे ऑप्शन आणि तुमचं आन्सर आहे. लेरी पेन्स आणि सर्गेई ब्रिन यांनी जो आहे तो गुगल कंपनीचा 1998मध्ये जी ती गुगलची स्थापना केली होती. सुरुवातीला हा एक शोध इंजिन प्रकल्प होता. नंतर जगातील एक चांगल्या कंपन्यांपैकी त्यांचा एक चांगला प्रोजेक्ट जो आहे तो बनला. त्यानंतर फेसबुकचे संस्थापक फेसबुकची स्थापना कधी झाली याच्यावरती पण बऱ्यापैकी क्वेश्चन आला आहे. बऱ्याच वेळा फेसबुकची स्थापना कधी झाली याच्यावर क्वेश्चन आला आहे. व्हॉट्सअप चालू 2004ला झालं होतं आणि फेसबुकने त्याचं अधिग्रहण 2009ला केलं होतं असं मला वाटतंय म्हणजे मी वाचलेलं होतं ते आठवतं आहे त्याच्यावरनं. पण तरी पण तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्याल की कधी केलं होतं. तर फेसबुकचं जे फाउंडर आहे मार्क झुकरबर्ग यांनी 2004ला जे ते फेसबुकची स्थापना केली होती. फाईल्स आता इथून पुढे जे आहे त्या शॉर्टकट कीज आहे जे नेहमी TCS जे आहे ते नेहमी शॉर्टकट कीजवरती क्वेश्चन विचारत असतं. यामध्ये जास्तीत जास्त शॉर्टकट कीज जे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे की फाईल सेव्ह करण्यासाठी कुठली शॉर्टकट की वापरली जाते. तर फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S जो आहे तो ही शॉर्टकट की जी ती वापरली जाते. त्यानंतर कॉपी करण्यासाठीच इझी आहे. कॉपी करण्यासाठी Ctrl+C हे शक्यतो लक्षात राहतं, कारण एवढं काही अवघड नाही आहे. कॉपी करण्यासाठीची जी की आहे ती जास्त अवघड नाही आहे, त्यामुळे लगेच लक्षात पण राहून जाते. सॉरी, आज थोडं फाईल माझ्याकडनं जे प्रेझेंटेशन आहे ते थोडं इकडं तिकडं होतं आहे, परंतु आजचे दिवस जे ते सहन करा. कारण आज म्हणजे मी व्हिडिओ शक्यतो लवकर बनवते आणि नंतर पोस्ट करते. पण आज माझ्या स्टडीचे स्लॉट संपवल्यानंतर मी जेवण करून तारक मेहता बघितलं, तर त्याच्यामध्ये मी PPT वगैरे बनवायचं माझं राहून गेलं होतं. तर त्यामुळे थोडंसं घाई झालं आहे, तर तेवढं आजचा दिवस ॲडजस्ट करा.
तर कॉपी करण्यासाठी जे ते Ctrl+Cचा उपयोग जो आहे तो केला जातो. म्हणजे कॉपीचं लक्षात ठेवण्याचं एवढं अवघड नाही आहे. कॉपी करायचं Ctrl+C एवढंच आहे. पेस्ट जे ते Ctrl+Vने केलं जातं, हे थोडंसं लक्षात ठेवा. मी पेस्टचं मे बी पुढे MCQ घेतला की नाही ते माहीत नाही, पण पेस्ट करण्यासाठी Ctrl+V जो आहे तो वापरला जातो, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कट करण्यासाठी जे ते हे Ctrl+X कट करण्यासाठी वापरलं जातं. हे तर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकतात, एक्स जे ते कट करून जातो असं लक्षात ठेवू शकतात की Ctrl+X जो आहे तो कट करण्यासाठी वापरतात. त्यानंतर फाईल प्रिंट करण्यासाठी कोणता शॉर्टकट की जो आहे तो वापरला जातो. मे बी मागच्या व्हिडिओमध्ये आपण फाईल प्रिव्ह्यू करण्यासाठी कुठला शॉर्टकट की वापरला जातो बघितलं असेल तर तुम्ही सांगा की प्रिव्ह्यू करण्यासाठी कुठली शॉर्टकट की वापरली जाते. तर फाईल प्रिंट करण्यासाठी जी येते एक मिनिट प्रिंट करण्यासाठी जी येते Ctrl+P ही शॉर्टकट की जी ती वापरली जाते. प्रिव्ह्यूची जी येते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी ऑलरेडी तुम्हाला जो आधी व्हिडिओ दिला होता, जी PDF दिली टेलिग्राम ग्रुपला देखील, त्यामध्ये देखील तो क्वेश्चन जो आहे तो कवर केलेला आहे. स्क्रीन लॉक करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते. स्क्रीन लॉक करण्यासाठी Window+L ही शॉर्टकट की जी ती वापरली जाते. मागील क्रिया पुढे मिळवण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो. आता ही तुम्हाला समजणार नाही की मागील क्रिया पुढे मिळवण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो, पण यांना इथे म्हणायचं आहे की एखादी अंडूची शॉर्टकट की कोणती हे विचारायचं आहे. परंतु तुम्हाला तिथे देखील काय म्हणतात, तिथे देखील तुम्हाला असंच क्वेश्चन जो आहे तो विचारला जाईल. तुम्हाला डायरेक्ट विचारला नाही जाणार की तर तुम्हाला तिथे देखील अशाच लँग्वेजमध्ये विचारलं जाईल. तुम्हाला विचारलं नाही जाणार की अंडू करण्यासाठी कुठली शॉर्टकट की वापरली जाते. एक मिनिट, आपण दुसऱ्या स्लाईडवरती आलो आहे. कुठं गेला आपला क्वेश्चन. स्क्रीन लॉक करण्यासाठी Window+Lचा उपयोग केला जातो. मागील क्रिया पुढे मिळवण्यासाठी जे ते Ctrl+Z वापरतात यात अंडू करण्यासाठी. नवीन डॉक्युमेंट किंवा विंडो उघडण्यासाठी Ctrl+N यूज केला जातो. यात नवीन विंडो किंवा डॉक्युमेंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर यात Ctrl+N यूज केला जातो. Ctrl+N. संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी कोणता शॉर्टकट जो आहे तो वापरला जातो. सगळा टेक्स्ट म्हणजे स्क्रीनवरचा जर करायचा असेल तर Ctrl+A यूज केला जातो. त्यानंतर सर्च करण्यासाठी कोणता शॉर्टकट की जो आहे तो वापरला जातो तर Ctrl+F हे जे ते सर्च करण्यासाठी वापरलं जातं. ब्राउझरमध्ये नवीन टॅब उघडण्यासाठी कोणता शॉर्टकट, ऑलरेडी तुमचा एक टॅब चालू आहे, दुसरा टॅब ओपन करण्यासाठी जे Ctrl+T हे जे ते यूज केलं जातं. तर आजचं लेक्चर आपलं बरोबर 15 ते 16 मिनिटांचं झालेलं आहे. मी नेहमी ट्राय करते की 15-16 मिनिटांमध्ये किंवा त्याच्या खालीच कमीच 10-1 मिनिटात तुमचं लेक्चर जे ते संपावं, म्हणजे तुम्हालाही बघताना कंटाळा नाही येणार, प्लस तुमचा चांगला अभ्यास होईल. तर आणि आपल्या आहेत एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी सांगितलं होतं की स्टडी कसा करायचा, एक रुटीन लागत नाही आहे त्याबद्दल. तर त्याबद्दलचा व्हिडिओ मी उद्या किंवा आज संध्याकाळी टाकण्याचा प्रयत्न करेल. उद्या थोडं मी कामात आहे तर उद्या माहीत नाही टाकून होईल की नाही, पण टाकण्याचा प्रयत्न करू उद्या किंवा परवा. आणि थँक्यू.